नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सर्व मित्रांचं माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन. आणि मी आज ब्लॉगमध्ये हे बघा, हे आपल्या शेळ्या आहेत. हे जे शेळ्या आहेत, सध्या शेळीची एवढी मागणी झाली. मागणी कशामुळे झाली? मागणी हॉटेलमुळे झाली. सध्या हॉटेलवाल्याचं काय सुरू आहे? 299 रुपयाला सर्व थाळी जेवायला. मग त्याच्याकरता काय व्हायला लागले, कोणाला बी वाटायला लागले हॉटेल टाकू आपण. त्याच्यामध्ये फायदा एकच व्हायला लागलाय की आपल्या शेळ्या यायचा. आणि जे शेळ्या करतंय ती 101% फाच सक्सेस आहे. कशामुळे सक्सेस आहे? त्याला पहिली गोष्ट वैरण लागत नाही, पेंड लागत नाही. दुसरी गोष्ट जास्त त्याला कष्ट घ्यायची गरज नाही. सोडल्या कुठं बी हो का, हे असं सोडल्या डागवाडात. हे बघा आता सध्या उन्हामुळे बसल्यात, कुठं बी सोडल्या चरात्यात. पाणी प्यायला बी अडचण नाही. पाणी काय एक बकेटभर लागलं, ह्यांनी 2 शेळीले आमच्या लागतेच किती, 2 बकेट. आज सध्या मार्केटमध्ये बोकडाची तर एवढी किंमत वाढली. 5,000 रुपयाचं बोकड तिथं 8,000 रुपयाला आज घ्यावं लागायले. का? तर 850 रुपये किलो बोकडाचं मटण झाले. मग मित्रांनो, 850 रुपये किलो बोकडाचं मटण झालं म्हणल्यास 5,000चं बोकड 8,000 रुपयाला काय पाहिजे का नाही सांगा. आणि त्या किमतीला 101% बोकड जातेच. आणि प्लस गोष्ट म्हणजे ह्या हे बघा, बकऱ्याला शेळ्याला जास्त करून हे करायची गरज नाही. आणि थोडंफार फिरावं तर लागतच. आता फिरायला तर कुठल्या बी हवं. आता असे असले जनावर आपल्या दुधाचंही पाळायचं म्हणजे त्याला वैरणचं, पेंडचंही, चाराचं त्या. आणि एक तर दुसरी गोष्ट, आता दूध पुरवठा गेले, त्याच्यामध्येच आपण जास्त हे व्हायला लागला. खर्च काय चोरानं त्याच्यामध्ये. आणि त्यांच्यामुळे या शेळ्याचं काय, याला पेंडीची गरज नाही, वैरणची गरज नाही, फक्त मेहनत आहे. आणि ही मला वाटतं की सगळे जणांनी, ज्याला ज्याला आवडन शेळीचं, त्यानं शेळी पालन माझ्या माहितीनं करावा. कशामुळं? सध्या शेळी पालन एवढं परवडायला लागलंय, त्याला विशेष म्हणजे चाऱ्याची गरज नाही जास्त, काय नाही, घंटाभर फिरवायचा. बरं, त्यातली त्यात आता सोबाबळ एक थोडी लावली, मेथी घास लावला, वरल्यावर ते भागून जायला लागले ना. त्याच्यामुळं 101% मित्रांनो शेळी पालन करा तुम्ही. आणि ह्या शेळीपालनामध्ये यशस्वी नक्की व्हा तुम्ही. धन्यवाद मित्रांनो.